चालू झालाय आणि उन्हाळा स्पेशल म्हणजे कैरी. तर आज आपण करणार आहोत कैरीची चटणी विथ खिचडी. चला तर मग बघूया कैरीच्या चटणीसाठी आणि खिचडीसाठी आपल्याला लागणारं साहित्य. तर आपला मेन इन्ग्रेडियंट आहे कैरी, लसण, कांदा, लाल तिखट, याच्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता आणि चवीप्रमाणे मीठ. मिक्सरमधून काढल्यानंतर ही चटणी अशी दिसत आहे. याच्यामध्ये आता आपण शेंगदाण्याचं कूट ॲड करणार आहे, मग टेस्टी लागेल. कूट ॲड केल्यानंतर याला आपण परत एकदा मिक्सरमधून फिरवणार आहेत. वाव, त्याचा स्मेल खूप छान यायला आहे. जमली कैरी चटणी आपल्याला. तर आपण याच्यानंतर करणार आहे खिचडी. तर खिचडीसाठी काय काय लागणार आहे ते बघूयात आता आपण. सिंपल अशी खिचडी बनवणार आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे तांदूळ, मूग डाळ, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही डाळ वापरू शकता, लसूण, कोथिंबीर, अद्रकीची पेस्ट, खडे मसाले आणि कांदा. ओ माय गॉड गाईज, तुम्ही बघू शकता अचानक लाईट गेलेली आहे आणि आता काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. आणि लाईट पूर्ण कॉलनीची गेलेली आहे. मम्मीला विचारावं लागेल आता काय करायचं ते. भेटू आपण लवकरच यावर सोल्युशन निघाल्यावर. मम्मीने सांगितलंय लाईट येईपर्यंत आपण काहीच करू शकत नाहीत. तर मी आणि मम्मी मस्तपैकी किचनच्या गॅलरीमध्ये दोघी बसलोय गप्पा मारत. लेट्स सी कधी लाईट येईल. मॅक्सिमम 10 मिनटे वगैरे लागेल लाईट यायला, त्याच्यापेक्षा जास्त तर नाही जाणार. आय होप लाईट लवकर येईल आणि आपण खिचडी बनवू, कारण भूक लागली आता. गाईज 2च मिनटात, फक्त 2 मिनटात लाईट आली आहे. आता आपण जाऊयात आणि आपली खिचडी जी चालू आहे ती बनवूयात. बघ ना, ओके हे टाकायचे. यस. इसमें जा रहा है अभी खड़ा मसाला.
जास्त गरम वाटतं पाणी. डाळ जितकी आहे डाळ आणि तांदूळ त्याच्या दुप्पट पाणी. हळद टाकायची का? नको हां नको. मीठ टाकले का? मीठ टाकलंय का? टाकलं नाही. तर आम्हाला खिचडीमध्ये हळद नाही आवडत, त्याच्यामुळे आम्ही ते स्किप केलंय. आणि ॲज यू कॅन सी आता खिचडी शिजायला किती मिनटं लागेल? 10 मिनिट. 10 मिनटामध्ये आपली खिचडी तयार होईल. 10 मिनटं लागतील. गाईज आपली खिचडी आणि कैरीची चटणी रेडी आहे. स्मेल छान येतोय. आता आपण टेस्ट करूया. मस्तच. एकदम मस्त झाली. पोट भरून आता खिचडी खाल्ली, कैरीची चटणी. तर समोर मला फक्त याच्यामुळे आवडतं की मला खूप साऱ्या गोष्टी खायला मिळतात, जसं की टरबूज, आमरस, त्याच्यानंतर अंगूर आणि लोणचं, त्याच्यानंतर बटाट्याचे चिप्स, खूप सारं काही. आणि दिवसभर खायला भेटतं. सुट्ट्या लागलेल्या असतात, सकाळी वेगळा नाश्ता, दुपारी जेवणात आमरस असतो, 5 वाजता काहीतरी वेगळं, संध्याकाळी डिनरमध्ये काहीतरी वेगळं, असं भरपूर काही खायला भेटतं. तुम्ही तुमचा समर कसा एन्जॉय करता मला नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.